हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाटेक अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत डिटेल सिलेबस शॉर्टमध्ये फॉर फिफ्थ सेमिस्टर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ग्रुप. जर तुम्ही या चॅनलवरती फर्स्ट टाइम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. महाटेक अकॅडमी या चॅनलवरती तुम्हाला डिप्लोमासाठी लागणारे ऑनलाईन लेक्चर्स, त्यानंतर वन शॉट व्हिडिओ आणि IMP क्वेश्चन्स हे सर्व मटेरियल तुम्हाला महाटेक अकॅडमी या चॅनलवरती मिळेल. सो लास्ट वीकमध्येच तुमचा समर 26 चा रिझल्ट सुद्धा डिक्लेअर झालेला आहे. होप सर्वांना चांगले मार्क मिळाले असतील. बट आता तुम्ही फायनल इयरला आलात आणि दिस इज युअर लास्ट इयर आणि या इयरच्या पर्सेंटेज वरून ठरणार की तुम्हाला इंजिनिअरिंगला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय. सो दिस इज युअर लास्ट चान्स टू क्वालिफाय फॉर इंजिनिअरिंग प्ले ऑफ. जर चांगलं कॉलेज पाहिजे असेल इंजिनिअरिंगचं तर तुम्हाला चांगले पर्सेंटेज घ्यावे लागतील. ऑलरेडी सिलेबस खूप सोपा आहे, त्यामुळे तुम्ही बघता की जे पण कॉलेजेस आहेत चांगले त्यांचा कट ऑफ खूप हाय लागणार आहे. ऑलमोस्ट जे पण चांगले कॉलेजेस आहेत त्याचा 90+ कट ऑफ लागणार आहे. काही काही कॉलेजचा 92, 93 पर्यंत कट ऑफ आहे. सो तुम्हाला आताच प्लॅन करायचं आहे की तुमचं टार्गेट कॉलेज कोणतं आहे आणि टार्गेट पर्सेंटेज काय आहे. यावरती हाऊ टू स्कोअर 90% मार्क्स और हाऊ टू स्कोअर 90+% मार्क्स इन अ फायनल इयर. सो आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये पूर्ण डीपमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की फायनल इयर स्पेसिफिकली फिफ्थ सेमिस्टरमध्ये 90+ स्कोअर कसा करायचा आहे. आतापर्यंत तुम्हाला 70-80% जरी मिळाले असेल तरी सुद्धा तुम्ही त्याला 90 मध्ये कन्वर्ट करू शकता. ती तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे. आणि जे पण तुमचे फायनल इयरचे सब्जेक्ट आहेत त्यापैकी एम्बेडेड सिस्टीम आणि IoT या दोन सब्जेक्टचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही इकडे प्लेलिस्ट किंवा कोर्स सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता. IoTचे 24 व्हिडिओज प्लस एम्बेडेड सिस्टीमचे 20 व्हिडिओज आहेत आणि जो पण सिलेबस इथे कव्हर झालेला नाहीये त्याचे व्हिडिओ सुद्धा लवकरच चॅनलवरती अपलोड करणार आहोत. MAR आणि मोबाईल कम्युनिकेशन याचे व्हिडिओ सुद्धा आपण लवकरच प्लेलिस्ट ऍड करणार आहोत त्यासाठी आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर प्लेलिस्टवरती करून तुम्ही खूप साऱ्या सब्जेक्टचे व्हिडिओज इकडे प्लेलिस्ट बघू शकता. डेडिकेटली प्लेलिस्ट आहे प्रत्येक सब्जेक्टसाठी. काही बॅकलॉग असतील तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. सो खूप सारे सब्जेक्टच्या प्लेलिस्ट आपण क्रिएट केलेल्या आहेत स्पेसिफिकली इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकलसाठी. त्याचबरोबर खाली इकडे जनरल टॉपिक नावाची प्लेलिस्ट आहे. त्यामध्ये तुम्ही जर गेलं तर इकडे आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा. हाऊ टू स्कोअर 90+% इन MSBT डिप्लोमा फायनल इयर. या व्हिडिओमध्ये डिटेल आपण सांगितलेलं आहे की तुमचा प्लॅन काय असणार आहे, सिलेबस काय आहे, प्लस हाऊ यू प्लॅन आणि अँड इफ यू वॉन्ट टू स्कोअर 90+% इन युअर फिफ्थ सेमिस्टर यू नीड टू स्टार्ट युअर प्लॅनिंग राईट नाऊ. एक्झामच्या एक दिवस अगोदर प्लॅन करून तुम्ही या सेमिस्टरला स्कोअर करू शकत नाहीये. तुम्हाला पूर्ण सेमिस्टर स्टार्ट टू एंड पर्यंत प्लॅन करावं लागेल. सो हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. डिटेल अनालिसिस केलेला आहे. चॅनलच्या जनरल टॉपिक या प्लेलिस्ट मधून तुम्हाला मिळेल. प्लस या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला या व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे. ती जाऊन तुम्ही नक्की बघा आणि त्यानंतर कोर्स सेक्शन मध्ये जाऊन आपले वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही एक्सप्लोर करू शकता. सपोज फॉर एम्बेडेड सिस्टीम जर तुम्ही बघितलं तर टॉपिक वाईज, सिलेबस वाईज प्रत्येक पॉइंटसाठी डेडिकेट व्हिडिओ आपण बनवलेले आहेत इकडे. युनिट 1, युनिट 2, युनिट 3 साठी. त्यानंतर अजून काही वन शॉटचे व्हिडिओ आहेत. त्यानंतर काही वन शॉट व्हिडिओ आहेत जे की मेंबर्स ओनली आहेत. त्यानंतर IMP क्वेश्चन्स आहेत इकडे आणि मोस्ट ऑफ द जो पण तुम्ही पेपर बघाल लास्ट इयरचा त्यातले 80-90% ॲज इट इज क्वेश्चन्स आपल्या IMP मधून येतात नेहमीच प्रत्येक सेमिस्टरला. तर हेही तुम्ही एक्सप्लोर करू शकता. सो लेट सी नाउ आपण क्विकली बघणार आहोत की सिलेबस काय असणार आहे तुमचा या सेमिस्टरसाठी. सो क्विकली आपण बघणार आहोत या सेमिस्टरचा पॅटर्न कसा असणार आहे. सो टोटल मार्क्स किती आहेत बघा. 850 मार्क्स आहेत. 1% मार्क्स इक्वल्स टू 8.5. 8.5 मार्क तुमचे गेले म्हणजे तुमचा 1% गेला, राईट. आणि तुम्हाला जर 90% घ्यायचे असेल तर तुम्ही मॅक्सिमम मार्क्स किती लूज करू शकता. 8.5 इंटू 10 म्हणजेच 85 मार्क. ओके. सो ह्या टोटल 850 मधून फक्त 85 मार्क्स तुम्ही जर गमावले तरच तुम्ही 90+ स्कोअर करू शकता. जर तुमचे खूप जास्त मार्क्स गेले तर तो स्कोअर करता येणार नाही. आता आपण हे बघणार आहोत की या सेमिस्टरमध्ये मार्क्स कुठे जातील आणि कुठे जाणार नाही. सो फर्स्ट टोटली फक्त 3 थेरॉटिकल सब्जेक्ट असणार या सेमिस्टरमध्ये. फर्स्ट वन आहे तुमचा एम्बेडेड सिस्टीम ज्यामध्ये 30 मार्क्सची युनिट टेस्ट, 70 मार्क्सचा थेअरी पेपर आणि प्रॅक्टिकल. सो टोटल 175 मार्क्स तुमचे एम्बेडेड सिस्टीमसाठी असणार आहे. सेकंड जो कंपल्सरी सब्जेक्ट आहे तो आहे मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशन्स. ओके. सो अगेन हा सब्जेक्ट सुद्धा
30 मार्क्स इचे युनिट टेस्टला असतील, 70 मार्क्सचा थेअरी पेपर असेल आणि टोटल मार्क्स असतील याचे पण 175. म्हणजेच हे 100 मार्क्स तुमचे असणार आहे एक्झामिनेशनमधून आणि 75 जे मार्क्स आहेत ते मग तुमचे प्रॅक्टिकल, असाइनमेंट याच्यासाठी असणार आहेत. ओके. सो फक्त 2 सब्जेक्ट आहेत तुमचे कंपल्सरीमध्ये. एक आहे एम्बेडेड सिस्टम, दुसरं आहे मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशन्स. एम्बेडेड सिस्टमचे मोस्ट ऑफ द लेक्चर्स आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशनसाठी सुद्धा आपण वन शॉट रिव्हिजन व्हिडिओ प्लॅन करत आहोत. त्यानंतर थर्ड सेक्शन आहे तुमचा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप्स. सो हा एक प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे ज्याच्यासाठी तुम्हाला फक्त काही असाइनमेंट कंप्लीट करायच्या आहेत आणि यामधूनही तुम्ही 75 मार्क्स स्कोर करू शकता. त्यानंतर फोर्थ आहे सेमिनार अँड प्रोजेक्ट इनिशिएशन कोर्स. म्हणजे तुम्हाला काय करायचंय या सेमिस्टरमध्ये तुमचा प्रोजेक्ट फायनलाइज करायचा आहे आणि त्याच्या इंट्रोडक्शनची पीपीटी किंवा फक्त प्रेझेंटेशन प्रेझेंट करायचंय. यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअल प्रोजेक्ट सबमिट करायचा नाहीये आणि त्या प्रेझेंटेशनसाठी सुद्धा तुम्हाला 75 मार्क्स आहेत. त्यानंतर खालचा जो फिफ्थ पॉइंट आहे, जी ऑलरेडी तुम्ही खूप सारे जण आता करत असाल, ती आहे तुमची इंटर्नशिप. ओके. सो इंटर्नशिपचे जे पण डॉक्युमेंट्स आहेत किंवा जे पण रेकॉर्ड तुम्हाला कॉलेजला सबमिट करायचे ते प्रॉपरली मेंटेन करा, जेणेकरून तुम्हाला या 200 पैकी कुठलेही जास्त मार्क्स कट होणार नाहीये. ऑलमोस्ट 196, 198 या प्रकारे मार्क तुम्हाला आउट ऑफ 200 आले पाहिजे. काही जे लास्ट इयरचे स्टुडंट्स आहेत ज्यांनी खरंच खूप चांगला केलाय त्यांना प्रत्येकाला 190, 196 या रेंजमध्ये मार्क्स 200 पैकी मिळालेले आहेत. सो तुमचं टार्गेट काय असणार आहे की या 200 पैकी, या 75 पैकी किंवा अजून या 75 इकडे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स कसे मिळतील हे तुम्हाला फोकस करायचंय. देन आता इकडे अजून एक इंटरेस्टिंग थिंग आहे की या सेमिस्टरला तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे. सो त्यामध्ये आहे ॲडव्हान्स पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, आयओटी ॲप्लिकेशन्स अँड मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग अँड रडार सिस्टीम. सो बेसिकली जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तो मोस्टली कॉलेज ठरवतं. कोणती फॅकल्टी अवेलेबल आहे या बेसवर कॉलेज ठरवतं. सो मी बघितलंय की मॅक्झिमम जे लास्ट इयरचे स्टुडंट होते त्यांना एमएआर हा सब्जेक्ट होता किंवा आयओटी होता आणि जे खूप कमी असे कॅन्डिडेट होते ज्यांना ॲडव्हान्स पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे एपी नावाचा सब्जेक्ट होता. तिन्ही सब्जेक्ट आहेत. त्यापैकी आयओटीचे खूप सारे लेक्चर आपल्या चॅनलवरती आहेत. मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग अँड रडार सिस्टीम हा सब्जेक्ट तुमचा रिलेटेड टू मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशन आहे. ओके. सो दोन्ही सब्जेक्ट थोडेफार इंटरलिंक आहेत. जर तुम्हाला मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशन प्रॉपरली अंडरस्टँड झाला तर मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा थोडीशी हेल्प होईल. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं की एम्बेडेड सिस्टीम आणि आयओटी हे 2 सब्जेक्ट सुद्धा एकमेकांसोबत इंटरलिंक आहेत. जर तुम्हाला एक्झॅक्ट एम्बेडेड सिस्टीम चांगला समजला तर आयओटी समजायला अजून थोडी हेल्प होईल. त्यानंतर जो ॲडव्हान्स पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आहे हा या सेमिस्टरच्या कुठल्याही सब्जेक्ट सोबत लिंक होत इयरला जो तुमचा सब्जेक्ट होता बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. सो त्याचाच हा ॲडव्हान्स पार्ट आहे. सो जर तुम्हाला बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स समजलं असेल तर ॲडव्हान्स समजायलाही सोपं जाईल. सो तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, फर्स्ट 2 थेरी सब्जेक्ट ज्याच्यामधून तुम्हाला 175 प्लस 175 मार्क आहेत. त्यातले पण जर थेरीचे बघितले तर फक्त 200 मार्क्स आहेत. त्यानंतर खाली एक इलेक्टिव्ह आहे, याच्यामधून तुम्हाला 100 मार्क्स आहेत. ओके. सो टोटली या सेमिस्टरमध्ये तुम्हाला फक्त 300 मार्क्सचा थेरी पेपर आहे आणि बाकीचे सर्व जे मार्क्स आहेत, हे सर्व मार्क्स तुमचे प्रॅक्टिकल, असाइनमेंट किंवा इंटर्नशिप मधून येणार आहेत. ओके. सो बघा तुम्ही 850 पैकी 300 मार्क्स फक्त तुम्हाला ऍक्च्युअली पेपर नोट डाऊन करून घ्यायचे. सो या 300 पैकी ऍटलीस्ट 250 जरी मिळाले तरीही तुम्ही 85 प्लस स्कोर करू शकता जर बाकीकडे तुम्हाला आउट ऑफ मिळत असेल तर. ओके. सो तुम्हाला फोकस काय करायचा आहे की जे पण थेरीचे पेपर आहेत 3 सब्जेक्ट यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी क्लोज टू 100 मार्क्स येतील. युनिट टेस्ट प्लस थेरी मिळून प्लस तुमचे जे प्रॅक्टिकल आहेत इकडे तुम्हाला थोडंसं फोकस करायचंय की या ठिकाणी तुमचे मार्क्स कट झाले नाही पाहिजे. त्यासाठी काय करायचंय हे आपण त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही जाऊन हाऊ टू स्कोअर 90+% इन एमएसबीटी फायनल इयर हा टॉपिक बघू शकता आणि अजून तेच आपण पुन्हा एकदा रिपीट करतोय की सिलेबस सोपा आहे आणि त्यामुळंच की जी स्कोरिंग पर्सेंटेज येणार आहे. लास्ट इयर पण आम्ही माझे काही स्टुडंट्स बघितले ज्यांनी रिझल्ट शेअर केला. ऑलमोस्ट खूप सारे स्टुडंट्स आहेत जे 80 टू 90 च्या रेंजमध्ये आहेत. राइट. 80 टू 90 च्या रेंजमध्ये खूप सारे स्टुडंट असणार आहेत. त्याचं रिझन असं आहे की फक्त 300 मार्क्स तुमचे डिपेंड्स ऑन अ फायनल एक्झामिनेशन आहेत आणि बाकीचे सर्व मार्क्स डिपेंड्स ऑन युअर कॉलेज, युअर प्रॅक्टिकल्स, असाइनमेंट्स, इंटर्नशिप अँड प्रोजेक्ट. ओन्ली थिअरी तुम्हाला बाकीच्या गोष्टीकडेही इक्वली फोकस करायचंय आणि हेच आपण त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय की
कोणते मार्क्स तुमचे कुठे मायनस होतात किंवा कोणत्या सेक्शन तुमचं वीक आहे, जिथे तुमचे मार्क्स जाऊ शकतात, राइट? ते तुम्हाला आताच आयडेंटिफाय करायचंय. यासाठी आपण एक कॅल्क्युलेटर सुद्धा बनवलेलं आहे ऑनलाईन. तुम्ही तिथे जाऊन तुमचा प्रोजेक्टेड स्कोर टाकू शकता, की तुम्हाला कुठे किती मार्क मिळू शकतात आणि तुमची फायनल पर्सेंटेज किती येईल. तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. Thank you for watching this video. Please subscribe to our channel Mahatech Academy, share with your friends, and wish you all the best for your upcoming semester. Thank you.